अहो अहो ऐकलत का? अहो हे बघा, आपला प्रथम निर्दोष सुटलाय. अहो मंदार. हो हो हो, हे बघ मी पण न्यूजच बघतोय. बाबा, आपला प्रथम निर्दोष सुटला. हो म्हणता. मला माहिती होत आपला प्रथम असं चुकीचं काही वागणारच नाही. आई, तू का रडतीयस? अगं, इतकी आनंदाची बातमी आणि तू रडतीयस कशाला? मंदार मंदार, अरे हे आनंदाश्रू आहेत रे. आज माझ्या अनुला तर काय करू आणि काय नको असं झालं असेल बघ. आई, अगं अनुताईमुळेच तर हे सगळं शक्य झालंय. बाबा, तुम्ही बघितलं का? प्रत्येक न्यूज चॅनलवर ताईचं किती कौतुक केलं जात आहे. कौतुक तर होणारच ना रे. माझ्या अनुने कामच तसं केलंय. आपला मुलगा एवढ्या कठीण प्रसंगात असताना ती गप्प नाही बसली कुणासारखी. ठामपणे उभी राहिली त्याच्या पाठीशी आणि त्याला निर्दोष सिद्ध केलं तिने. आज ना मंदार, मला ना माझ्या अनुचा खूप खूप अभिमान वाटतो रे. असं वाटतं की आत्ताच्या तर तिच्या घरी जावं आणि तिची दृष्ट काढावी. हो का? शक्य आहे तुला ते? ती ज्या घरात लग्न करून गेली आहे त्या थर्ड क्लास घरात जाऊन तिची दृष्ट काढणं तुला शक्य आहे का? नका हो, पुन्हा पुन्हा तेच नका विचारू. तुम्हालाही माहिती आहे ना त्याचं उत्तर. मग विषय संपला ना. चर्चा कशाला हवी आहे? कसे आहात हो तुम्ही? हो, आपल्या मुलीने, तुमच्या अनुने प्रथमला निर्दोष सिद्ध केलंय. दोन कौतुकाचे शब्द बोलण्याऐवजी तुम्ही इतकं कडवट कसं काय बोलू शकता? माझ्या दोन शब्दांनी काय फरक पडणार आहे? ती तिच्या घरातल्या लोकांसाठी इतकं करते. तिच्या घरातल्या लोकांना तिचं कौतुक नाहीये, तिची किंमत नाहीये. माझ्या दोन शब्दांनी काय फरक पडणार आहे? हो बाबा, ताईने आता जे करून दाखवलंय ना, यानंतर त्यांच्या घरातल्या सगळ्यांना ताईची किंमत कळेल. मंदार, तिच्या घरात राहते ना, त्या घराचा कुटुंब प्रमुख थर्ड क्लास विचारांचा आहे. अरे त्यालाच माझ्या मुलीचं कौतुक नाहीये तर त्याच्या घरातले माझ्या मुलीचं कौतुक, माझ्या मुलीची किंमत कशाला करणार? मी म्हणतो ना तेच बरोबर आहे. त्या थर्ड क्लास माणसाशी लग्न करून ना अनुने